Hello friends, most welcome to this channel. Today we are going to learn 7th standard English Bal Bharati's first poem Past, Present and Future. So let's start to learn this poem. नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर ही कविता शिकणार आहोत. सो लेट्स स्टार्ट टू रीड दिस पोएम. या कवितेला आपण आधी सुरुवात करण्या अगोदर याला आधी म्हणूयात आणि त्याच्यानंतर याचा अर्थ समजून घेऊयात. ठीक आहे. तर ही एमिली बॉन्टी यांची लिहिलेली अप्रतिम कविता आहे. तर याच्यामध्ये कवी एका मुलाला प्रश्न विचारतात पास्टबद्दल, प्रेझेंटबद्दल आणि फ्युचरबद्दल, आणि तो मुलगा त्या प्रश्नांची उत्तरं देतोय ते आपल्याला या कवितेच्या मार्फत कळतं. So let's start to learn this poem. If you are new to this channel, please subscribe this channel, and if you like this, like and share it. Tell me, smiling child, what's the past is like to thee? An autumn evening soft and mild, with the wind that sighs mournfully. Tell me, what is the present hour? A green and flowery spray, where a young bird sits gathering its power to mount and fly away. And what is the future, happy one? A sea beneath a cloudless sun, a mighty, glorious, dazzling sea, stretching into infinity. तर अशा प्रकारे ही कविता आपण म्हटली. आता आपण या कवितेचा अर्थ समजून घेऊयात. टेल मी स्माइलिंग चाइल्ड, म्हणजे एका हसऱ्या मुलाला इथे कवी विचारतोय व्हॉट द पास्ट इज लाईक टू दी. आता दीचा अर्थ काय आधी समजून घेऊयात. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दी म्हणजे यू. आता हे अगदी एमिली ब्रॉन्टी ह्या ज्या कवी आहेत त्यांनी लिहिलेली कविता आहे. तर ज्या काळात त्यांनी यूला दी म्हणायचं ते शब्द इथे वापरलेले आहेत. सो इथे त्या कवी विचारतायत की तुला पास्ट कसा वाटतोय, तुला पास्टबद्दल काय म्हणायचं आहे. व्हॉट द पास्ट इज लाईक टू दी, तुला पास्ट कसा वाटतोय. तर तो म्हणतो पास्ट ना मला अँड ऑटम इव्हनिंग सॉफ्ट अँड माइल्ड विथ अ विंड दॅट साइज मोर्नफुली. तर इथे तो मुलगा म्हणतोय की मला ना ऑटमसारखं वाटतं. ऑटम म्हणजे काय, शरद ऋतू. मला हा पास्ट आहे ना शरद ऋतूसारखं वाटतं की संध्याकाळ कसं असतं एकदम शांत मंद असं वारा वाहत असतो, पण कसा जरा दुःखानेच वाहत असतो. कारण ऑटममध्ये म्हणजे शरद ऋतूमध्ये झाडांची पानगळ होत असते मोठ्या प्रमाणात, झाडं सगळी बोडकी झालेली असतात. तो म्हणतो मला थोडंसं ती दुःखाची किनार असलेली ती संध्याकाळ वाटते. बरं, कवी म्हणतात टेल मी व्हॉट इज द प्रेझेंट आर. बरं, तुला आत्ताच्या ह्या सध्याच्या तासाबद्दल काय म्हणायचं आहे. तो म्हणतो अ ग्रीन अँड फ्लावरी स्प्रे. तो म्हणतो कसं आहे, अशी हिरवी फांदी असते ना पानांनी बहरलेली, तशी मला वाटते. आता स्प्रेचा अर्थ काय आहे की अ स्टेम और स्मॉल ब्रांच ऑफ ट्री और प्लांट. स्प्रे म्हणजे काय, अ ग्रीन स्मॉल ब्रांच ऑफ ट्री किंवा प्लांट किंवा बिअरिंग फ्लावर, म्हणजे एखादं झाडं येणारं फुलांनी बहरलेली अशी फांदी असते ना त्याला स्प्रे असं म्हणतात. तो म्हणतो मला ना प्रेझेंट आत्ताचा तास आहे ना हा कसा वाटतोय, छान सुंदर फुलांनी बहरलेला असं वाटतोय. वेअर अ यंग बर्ड सिट्स गॅदरिंग इट्स पार टू माउंट अँड फ्लाय अवे. तो म्हणतोय जिथे एक छोटासा पक्षी बसलेला असतो फांदीवरती आणि त्याची सगळी ताकद एकवटून तो काय करतो, माउंट सगळी ताकद एकवटतो अँड फ्लाय अवे आणि उडून जातो. अँड व्हॉट इज द फ्युचर, तुला फ्युचर कसा वाटतो. तो म्हणतो अ सी बिनीथ अ क्लाउडलेस सन. तो म्हणतो मला असा विशाल समुद्र वाटतो ना की असं सूर्याच्या मस्त, जिथे ढग आले तर सूर्याचं प्रकाश कमी पडतो ना, तर तो म्हणतो मला असा समुद्र वाटतो की जिथे सूर्य आकाशामध्ये निरभ्रपणे आहे. मायटी ग्लोरियस डॅझलिंग सी, आणि त्याच्यामुळे त्या किरणं जेव्हा सूर्याची किरणं जेव्हा त्या समुद्रावर पडतात त्यावेळेस ती कशी दिसतात, डॅझलिंग म्हणजे एकदम प्रकाशमान, ग्लोरियस म्हणजे एकदम महान अशी, मायटी ताकदवान अशी ती किरणं नी तो समुद्र असा एकदम प्रसन्न झालेला असतो. अँड स्ट्रेचिंग टू इन्फिनिटी. इन्फिनिटी म्हणजे हॅविंग नो एंड ऑर लिमिट, म्हणजे त्याला काही अंतच नाही आहे अशी. तर इथे आपल्याला भविष्य दिसतंय की भविष्य कसं आहे, खूप सुंदर आहे, खूप छान आहे, ज्याला अंत नाही आहे, काय होणार आहे आपल्याला माहिती नाही आहे, पण ते खूप विशाल आहे. आणि इथे वर्तमान काळ कसं आहे जो खूप सुंदर आहे, छान चाललेला आहे. आणि भूतकाळबद्दल इथे ऑटम म्हणण्याचं कारण म्हणजे कारण भूतकाळात घडलेल्या घटना आपण परत आणू शकत नाही. त्या पानगळ झालेल्या झाडांच्या पाण्यासारख्या असतं, ते निघून जातात आयुष्यातनं. पण आत्ताचा वर्तमान आणि येणारा भविष्यकाळ मात्र खूप सुंदर आहे असं त्या मुलाचं म्हणणं आहे. त्याच्या चेहऱ्यावरचं स्माईलच सांगतं की तो अतिशय पॉझिटिव्ह आणि
खूप चांगला होप्स ठेवणारा तर मुलगा किंवा मुलगी आहे. तर इथे एमिली ब्रॉन्टे यांनी लिहिलेली कविता खूपच ऑप्टिमिस्टिक आहे, खूप छान अशी आहे. या पोएमबद्दल इथे आपल्याला लिहिलेलं आहे बघा. एमिली ब्रॉन्टे अँड हर सिस्टर्स वेर वेल नोन ऑथर्स हू लिव्ड इन 19th century. म्हणजे 19व्या शतकामधल्या एमिली ब्रॉन्टे या खूप मोठ्या लेखिका होत्या. त्यांच्या बहिणीसुद्धा एक माहितीतल्या लेखिका होत्या. एमिली ब्रॉन्टे युजेस नेचर टू टॉक अबाउट हर थॉट्स. आणि त्या नेहमीच निसर्गाची मदत घ्यायच्या की त्यांचे विचार मांडण्यासाठी, भावना व्यक्त करण्यासाठी, त्यांच्या कल्पना सांगण्यासाठी. इन मेनी ऑफ हर पोएम्स, म्हणजे त्यांच्या प्रत्येक कवितेत तुम्हाला काही ना काहीतरी छान थॉट्स, फिलिंग्स, आयडियाज दिसतील. दिस पोएम अबाउट टाइम इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ डायलॉग बिटवीन द पोएट अँड हॅपी चाइल्ड. ही कविताच कशी आहे डायलॉग फॉर्ममध्ये, म्हणजे कवीमध्ये आणि एका आनंदी मुलामध्ये आहे. फॉर द चाइल्ड इन द पोएम द पास्ट वॉज अ प्लीजंट टाईम. तर जो भूतकाळ होता त्या मुलासाठी एक छान काळ होता. बट सॅडली वी कॅनॉट गो बॅक. पण आपण परत जाऊ नाही शकत ना भूतकाळात. द प्रेझेंट इज अ टाइम व्हेन यू प्रिपेअर फॉर द फ्युचर. पण वर्तमान काळ असा आहे की ज्यामध्ये तुम्ही भविष्य काळाची तयारी करू शकता, विच इज अननोन बट एक्साइटिंग. म्हणजे जो माहिती नाही आहे पण तो खूप छान आनंद देणार आहे. तर अशा प्रकारे इथे आपण ही कविता बघितली, या कवितेचा अर्थ समजून घेतला. आता याचे प्रश्न उत्तरासाठी आपण वेगळा व्हिडिओ तयार करूयात. If you like this video, then please like, share and subscribe. We'll meet in next video. Bye bye.